नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की जास्वंद तुम्ही कटिंगपासून कसं उगवू शकता, म्हणजे जास्वंदाला कसं उगवायचं असते। अजून दुसरा पॉईंट मित्रांनो की जास्वंदाची काळजी म्हणजे केअर टिप्स कसे घ्यायचे असतात जेणे की त्याला खूप सारे फुलं लागतील। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल। सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो याला उगवण्याचा, तर सेमी वूड म्हणजे अशी लाईट ब्राऊन कलरची जी कटिंग असते ती तुम्हाला अशी घ्यायला पाहिजे। हे अशा पतल्या असतात कटिंग, याच्यापेक्षा थोड्याशा अशा जाड्या तुम्हाला पेन्सिल साईज एवढ्या कटिंग्स घ्यायच्या आहे। मग ते कापून तुम्हाला त्याचे पानं हटवून घ्यायचे आहे। मग तुम्हाला पाण्यात ठेवायचं, एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या याच्यात ठेवू शकता। 7 ते 10 दिवस ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचं दर 2 दिवसात पाणी बदलत राहायचं आहे। अजून जे ॲक्वागार्ड किंवा जे पाणी आपण पिता ते पिणारं पाणी तुम्हाला त्या कटिंग्स त्याच्यातच तुम्हाला ठेवायचे आहे। मग 7 ते 10 दिवसातच तुम्हाला दिसतील की त्या कटिंग्सला मुळं आलेले आहे। मग ते तुम्ही मातीत लावू शकता। मुळं नाही येत असतील तर तुम्ही 14 ते 15 दिवस पण त्या पाण्यात ठेवू शकता आणि दर 2 दिवसात तुम्हाला पाणी बदलत राहायचं आहे। आणि जसेच तुम्हाला मुळं दिसले असतील कटिंग्सला, पांढरे लहानचे मुळं व्हाईट रूट्स दिसतील, तर तुम्हाला ते जमिनीत किंवा मातीत लावून टाकायचे आहे। आणि मग मित्रांनो हे जे आहे याला आपण मातीतही उगवू शकता कटिंग्सला जास्वंदाचं। तर याच्यासाठी तुम्हाला 50% माती आणि 50% रेती म्हणजे जी रिव्हर सँड असते ते मिक्स करायचं आहे चांगल्याने आणि त्याच्यातच लावायचं। आणि जे कटिंग्स आहे जिथून तुम्ही कापाल, जे मातीत जाणार आहे, जो पोर्शन मातीत जाणार आहे त्याला तुम्हाला हळद लावायचं आहे किंवा ॲलोवेरा किंवा हनी लावायचं आहे, शहद लावायचं आहे। आणि ते लावूनच मग तुम्हाला ती जी कटिंग आहे ती मातीत लावून द्यायची आहे। आणि मग जसंच 1 महिना होऊन जाईल मित्रांनो त्या कटिंगला उगून, त्याच्यानंतर तुम्ही त्याला रिपोर्ट करू शकता। तसं मित्रांनो याला उगवायचं कसं असते जास्वंदाची कटिंग, त्याच्यावर डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकून ठेवला आहे आधीच माझ्या चॅनलवर। तो व्हिडिओ झाल्यानंतर नक्की पाहाल। त्याच्यात मी डिटेलमध्ये सांगितलं आहे की जास्वंदाचं कटिंग कसे उगवायचे असतात घरच्या घरी, जेणे की तुम्ही एका झाडापासनं अनेक झाड तयार करू शकता। तर त्या व्हिडिओलाही नक्की पाहाल। त्याची पण लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल। एंड स्क्रीनवरही तो व्हिडिओ मिळून जाईल, तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल। त्याच्यात डिटेलमध्ये सांगितलं आहे की जास्वंद तुम्ही कटिंगपासून कसं उगवू शकता। आता आपला पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, फुलं जास्तीत जास्त मिळवण्यासाठी काय काय करायचं। तर सगळ्यात पहिले जे पण फुलं लागतात मित्रांनो, जे वाळलेले फुलं आहे, ड्राय लीव्स म्हणा, ड्राय फ्लावर्स म्हणजे जे आपले हे लागतील, पानं वगैरे लागतील, पिवळे पानं वगैरे, ते तुम्हाला झाडापासून हटवत राहायचे आहे। रेग्युलर बेसिसवर तुम्हाला ते रिमूव्ह करायचं आहे, जेणे की प्लांटची ग्रोथ खूप चांगल्याने होणार। झाडाची वाढ झाल्यानंतर त्याला खूप चांगले फुलं लागतील। तर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे, वाळलेले फुलं तुम्हाला झाडापासून हटवून द्यायचे आहे, त्याच्यावर अजिबात ठेवायचे नाही। यानी 2 फायदे आहे, एक किडे कमी लागतील आणि दुसरं आहे की याला जे फुलं आहे ते जास्त लागतील। मग आता पुढचा पॉईंट आहे की याला 4 ते 5 तासाचं मिनिमम सनलाईट लागलं पाहिजे झाडाला। तर ही एक काळजी नक्की घ्यायची आहे। हे बाल्कनीज वगैरेमध्ये पण तुम्ही जास्वंदाचं झाडं उगवू शकता, काही हरकत नाही आहे। मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, जेव्हा रेनी सीझन म्हणजे हिवाळा येतो तर याची तुम्ही कटिंग करू शकता चांगल्याने। आणि जसं विंटर्स आहे डिसेंबर जानेवारीचे महिने, तर त्याच्यातही मित्रांनो याची तुम्ही बारीक कटिंग करू शकता। यानी झाडाला ग्रोथ मिळेल आणि जसंच फेब्रुवारी मार्चमध्ये याचा वाढण्याचा एकदम सीझन येऊन जाईल तेव्हा हा खूप चांगल्याने वाढेल, अजून याला खूप चांगले फुलं लागतील। तर तुम्ही तेव्हा याची कटिंग करून ठेवू शकता। पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, याला रोज पाणी टाकायचं असते जास्वंदाच्या झाडाला, पण एक काळजी घ्यायची, ओव्हर वॉटरिंग अजिबात करायची नाही। ओव्हर वॉटरिंग केली तर पिवळे होतील पानं, अजून कळ्या पण पिवळे होऊन गळून जातात झाडाचे। ते एक काळजी घ्यायची की जास्त पाणी अजिबात झाडाला टाकायचं नाही आहे। तुम्हाला दरवेळेस जेव्हाही वरची माती नाही, तुम्हाला आतमध्ये असं बोट घालूनही पाहायचं आहे मातीचं। समजा ती माती तुमच्या बोटाला चिटकून येत असेल किंवा त्याच्यावर ओलसरपणा तुम्हाला वाटत आहे तर पाणी नाही टाकायचं। आणि समजा ती वाळलेलीच तुम्हाला पूर्ण बोटालाही वाटते, अजून वाळलेली दिसूनही राहिली आहे, मग तुम्हाला चांगल्याने झाडाला पाणी टाकून द्यायचं आहे, जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही झाडाला। मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, आता पॉट सिलेक्शन। तर असे लहान पॉट्स तुम्हाला कटिंगसाठी उगवण्याला घ्यायचे आहे, असे लहान तुम्ही पाहू शकता असे। मग त्याच्यानंतर एवढ्या साईजवर शिफ्ट व्हायचं आहे तुम्हाला, त्याच्यात चांगली वाढ झाली की मग हे जे पॉट्स आहे, हे जे आपण याला मीडियममध्ये टाकू शकतो, मग असे लार्जमध्ये घेऊ शकता। आणि मग याच्यापेक्षा वाढले तर याच्यापेक्षा मोठ्या पॉट्समध्ये तुम्ही याला लावू शकता। छोट्या याच्यात काबर लावायचं असते, रूट डेव्हलपमेंट जास्त होत नाही। तर जसं आता लहान याच्यात रूट डेव्हलपमेंट नाही होत तर फुलं जास्त लागतात। तर लहान लहान कुंड्यापासूनच आपल्याला झाडाची सुरुवात करायला पाहिजे, मगच तुम्हाला मोठ्या कुंड्यांमध्ये लावायला पाहिजे। पुढचं आहे की खतं कोणते कोणते वापरायचे, तर ॲप्सम सॉल्ट टाकू शकता, झाईम फर्टिलायझर टाकू शकता
आणि हे बघू शकता मस्टर्ड केक आहे, सरसोची खली, याच्या डिटेलमध्ये चॅनलवर व्हिडिओ बनवला आहे घरच्या घरी कसं बनवायचं, झाडात कसं वापरायचं, नक्की पाहाल. तर हे तुम्हाला सगळे खतं तुमच्या झाडात वापरायचे आहे. या व्हिडिओच्या शेवटमध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकून देईल ज्याच्यात मी सांगितलं हे खतं तुम्हाला झाडात कसे वापरायचे आहे आणि हे सगळ्याच झाडांमध्ये तुम्ही वापरू शकता. हे खूप चांगलं असते झाडासाठी. मग मित्रांनो, शेणखत तुम्हाला दर 15 दिवसापैकी एकदा टाकायचं आहे. पण जे मस्टर्ड केक फर्टिलायझर आहे तुम्हाला नक्की झाडात वापरायचं आहे. यानेच तुमच्या झाडाला खूप सारे फुलं लागतील. पुढचा पॉईंट आहे लिक्विड फर्टिलायझर पण वापरायचं आहे, अनियन पील फर्टिलायझरही वापरायचं आहे. हे पण दोन्ही घरच्या घरी कसे तयार करायचे, अजून झाडात कसं वापरायचं त्याच्यावर व्हिडिओ टाकून ठेवला आहे, तर नक्की पाहाल. पुढचा 8वा पॉईंट आहे मित्रांनो, नीम ऑइल म्हणजे कडुलिंबाचं तेल. हे बघू शकता कडुलिंबाचं तेलवर मी घरी व्हिडिओ टाकला होता. हे घरच्या घरी कसं तयार करायचं आहे. ते कडुलिंबाचं तेल आपण झाडासाठी तयार केलं होतं. हे कीडनाशक असते, खूप चांगले कीडनाशक आहे जे झाडाला पांढरे किडे, ॲफिड्स, मिलीबग्स, ब्लॅक फ्लाईज म्हणा, स्पायडर्स म्हणा किंवा गोगलगाय कोणतेही किडे लागत असतील मित्रांनो, ते हे सगळे किडे नष्ट करते. तर हे जे कीडनाशक आहे म्हणजे कडुलिंबाचं तेल, नीम ऑइल तुम्हाला झाडात नक्की वापरायचं. 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकून चांगले मिक्स करून तुमच्या झाडात स्प्रे करून द्यायचं आहे. हे घरच्या घरी कसं तयार करायचं याच्यावर मी व्हिडिओ टाकून ठेवला आहे, तर तो व्हिडिओ नक्की पाहाल. मग याच्यावर आहे मित्रांनो, हे पाहू शकता, हे नीमखल्ली आहे. नीमखल्ली खूप चांगलं फंजीसाईड असते. तुमच्या झाडाला समजा फंगस वगैरे लागली आहे तर हे तुम्हाला टाकायला पाहिजे. याच्यावरही व्हिडिओ टाकून ठेवला आहे, हे घरच्या घरी कसं तयार करायचं आणि झाडात कसं वापरायचं, तर तोही व्हिडिओ नक्की पाहाल. नीमखल्ली खूप चांगलं फंजीसाईड असते, झाडाला येणी फंगस लागत नाही. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, समजा जसं आपण कटिंग करत असाल तर कटिंग करता वेळेस जसं झाडाला कट्स वगैरे बसून जातात तर तिथे तुम्हाला हळदी वगैरे लावायला पाहिजे किंवा जी हे असते सिनायनेम पावडर ती लावू शकता तुम्ही. किंवा जसं आता जे कॉपरवर मी जस्ट आता व्हिडिओ टाकला होता तांब्याच्या वायरवर, कॉपर वायरवर, तर ते तुम्ही जसं कट वगैरे बसला तर कॉपर वायर त्याच्यावर लावू शकता आणि त्याचे खूप चांगले फायदे असतात. तर आत्ताही तुम्हाला स्क्रीनवर तो व्हिडिओ येऊन जाईल, तुम्ही त्याही व्हिडिओला पाहू शकता. त्याच्यात मी डिटेलमध्ये सांगितलं आहे की कॉपर वायर तुम्हाला झाडामध्ये कशी वापरायची आहे मॅक्झिमम झाडाला फुलं येण्यासाठी. आता स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ येत असतील, त्या व्हिडिओजला तुम्ही क्लिक करून पाहू शकता. त्याच्यात मी खतांची व्हिडिओही टाकली आहे, कडुलिंबाचं तेलाचंही दिसत असेल तुम्हाला, अजून हे घरच्या घरी कसं उगवायचं त्याचाही व्हिडिओ दिसत असेल. त्या व्हिडिओजला नक्की पाहाल. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो माझं व्हॉट्सअपचं ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून नक्की जॉईन करा. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन झाडासंबंधित प्रश्न त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता. इंस्टाग्राम फेसबुकवर नक्की फॉलो करा. धन्यवाद.